आता आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी. या बसमधनं प्रवास आहे. सस्ता व्लॉगर हे मिस्टर गाडेकर, हे मिस्टर एन एन, हे मिस्टर एन एन, हे पण दाखवून देऊ. एन एन इकडे बघा. आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला चाललंय या बसमधनं. पाहू शकता इथं कीर्तनगर वगैरे दाखवलेलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. बसेस वगैरे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं एकता नगरला आलो आहे आपण. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं प्रवास आपण आता करत आहोत. फ्री बसेस आहेत. आता आपण तिथं पोहोचल्यावर करू कंटिन्यू. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आपण आलेलो आहे. भव्य दिव्य असा लोह पुरुषांचा पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. आज 25 डिसेंबर सुट्टी असल्या कारणाने भरपूर क्राऊड आहे. तिकडं नाही का, कोणीकडनं जायचं? खूपच भव्य दिव्य. नर्मदा नदीचं इथं एंड आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आपण 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर एंट्री केलेलं आहे. अतिशय थर्ड क्लास असं मॅनेजमेंट आहे. त्यांची वेबसाईटसुद्धा चालत नाही. त्यांचं ॲप तर अजिबात चालत नाही. गेम खेळा म्हणतात, ॲप क्रॅश आहे म्हणताय. त्यामुळं कोणी पण इथं यायचा प्लॅन करत असेल तर कृपया करून 2-3 महिने अगोदर तिकीट बुकिंग करा. आणि एअरपोर्टवरनं जसं काही तुम्ही पाकिस्तानवरनं आलेले व्यक्ती आहात अशा प्रकारचं चेकिंग इथं होतं. पण त्या पद्धतीने इथे तुमच्याकडं कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटीज नाही आहे. एक भारत श्रेष्ठ भारत फक्त म्हणायला आहे. 1.5 तास थांबल्यानंतर आम्ही थोडंसं पाणी वगैरे प्यावं असं वाटतं म्हणून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. फार सुंदर असा नजारा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. पाहू शकता फारच उंच असं मूर्ती आहे. इथे तुम्हाला इंडियन सॉवेअर आयटम्स भेटतील. फायबरचे फ्रीजला चिटकायचे मॅग्नेट, प्रीमियम प्लेट्स, कप, गिफ्ट, ऑफिस टेबल ॲक्सेसरीज अँड ऑल. सो लिव्ह इट. विल मूव्ह टू मिस्टर पटेल्स statue, Iron Man. These are my colleagues. I am your guide.